हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी आहे रचिता. तर आज मी बनवणार आहे गरम मसाला पावडर. तर हे गरम मसाल्यासाठी सर्व साहित्य घेतलेलं आहे. तर काय काय घेतले ते तुम्हाला मी दाखवते. हे घेतले तमालपत्र, त्याचबरोबर काली मिरची, हे आहे दालचिनी, लवंग, हे मोठी वेलची आहे, मसाल्यातली मोठी वेलची, जिरं, अख्खे धणे आणि वेलची, आणि त्याचबरोबर ह्यामध्ये आहे बडीशेप. तर हे सर्व सामग्री एकत्र करून त्याचा गरम मसाला बनवणार आहे. इथे मी बनवून ठेवलेलं आहे काली मिरची पावडर. तर हे मी काली मिरची कढईमध्ये पहिले मी भाजून घेतली, नंतर मग थंड झाल्यानंतर तिला आता मी वाटून घेतली. आता मला गरम मसाला करायचा आहे, तर आता मी बनवायला सुरुवात करते. पावडर, त्याचबरोबर इथे तमालपत्र घेतले म्हणजे तेजपत्ता. तर हे सर्व सामग्री घेऊन त्याचा गरम मसाला बनवायला घेते. तर आता मी ते तेजपत्ता आहे ते गरम करायला ठेवले आहे कढईमध्ये. ही कढई घेतलेली आहे आणि त्याला आता स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. आता हे तेजपत्तासुद्धा भाजून घेतलेला, त्याला काढून घेते. असं तुकडा झाला आहे म्हणजे चांगल्यापैकी भाजलेलं आहे. हे बघा, असं भाजून घ्यायचं, जास्त त्याला भाजायचं नाही आहे. आता ह्याला काढून घेते. आता यामध्ये मोठी वेलची, छोटी वेलची भाजून घ्यायचं आहे पहिलं, आणि त्याचबरोबर दालचिनी, आता हे भाजून घेते. स्लो गॅसवरती भाजायचे मसाले. तर हे सर्व मी पटापट भाजून घेते. आता हे छानपैकी भाजलेले. आता यामध्ये लवंग, याला काढून घेऊया परातीमध्ये थंड करायसाठी. थंड करायला ठेवायचे थोडा वेळ, त्यानंतर मग वाटून घ्यायचं. थंड करायला ठेवते. आता हे थंड झालेलं आहे. आता याला वाटायला घ्यायचं आहे. हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता पटापट वाटून घेते. आता हे गरम मसाला मी वाटून घेतले. आता त्याला चालायचं आहे. तर ही गाळून घेतली मोठी गाळून. तर याला चाळून घेते पटापट. आता हे गरम मसाला मी चालून घेतलेला आहे. तर आता हा जो कचरा आहे तो काढून टाकायचा, तो घ्यायचा नाही आहे. तर हे झालेलं आहे. तर अशा पद्धतीने बनवलं आहे गरम मसाला काली मिरची पावडर. तर गाईज, तुम्हाला हे आजचं मसाल्याचं ब्लॉग कसं वाटलं
कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.